थोडंसं आजारपणातून बरं वाटलं की ह्या अशा घडामोडी आमच्याकडे चालू असतात. तर मी ही काही रोपटी लावली होती, तर आज त्यांची काहीतरी विल्हेवाट लावायची म्हणून ह्यांनी ती बाहेर काढली आणि म्हणत होते आज ते करूनच टाकतो. ते काम करून घेतलं आणि आज संडे होता त्यामुळे माझं सुद्धा खूप निवांत सगळं काम चाललं होतं आणि त्यांना परत थोडंसं बरं वाटत नव्हतं त्यामुळे ते पांघरून घेऊनच झोपी गेले होते. त्यानंतर मी त्यांना उठवलं कारण जेवायची वेळ झाली आणि हो, जेवणामध्ये आज मी समोसे बनवले होते कारण आहे ना त्यांचीच इच्छा होती की मला समोसे खायचे, तोंडाला अजिबात चव नाहीये त्यामुळे ते बनवले होते. जेव्हा पण मी आजारी पडते ना एवढं काही मला वाटत नाही, पण जेव्हा पण ते आजारी पडतात ना त्यावेळेला असं वाटतं की पूर्ण घरच आजारी पडलंय, इतकं टेन्शन मला येतं. त्यानंतर छान असे समोसे खाऊन घेतले आणि इव्हनिंगच्या वेळेला मस्त असा सनसेट बघत बघत वॉक केला. त्यानंतर रात्री त्यांना काढा बनवत होते मी इकडे, कारण मला चांगलं माहिती आहे की ते स्वतः तर मला कधीच म्हणणार नाहीत की मला हे दे ते दे किंवा मला त्रास होतोय वगैरे, पण आहे ना अशा वेळेला आपणच त्यांची आई व्हायचं असतं आणि वडील सुद्धा. आता जेव्हा पण आपण दोघे संसार करतो ना त्यावेळेला दोघेच एकमेकांची काळजी घ्यायची असते. त्यानंतर त्यांना मस्त असं काढा करून दिला. थोडासा गरम होता, इकडे मॅच बघत बघत त्यांचं ते पिणं चालू होतं. चला, आमचा आजचा संडे तर असा गेला. भेटूया उद्या. बाय बाय.